बाहेर शिकण्याकरता आलेला तुमचा गावठी ब्लॉगर म्हणजे तुमचा विठ्ठल वेले त्याच्या हाल माहिती कसं चालू रूमवरती त्याला कधी पीठ बुजवायचं काम पडेल तर कधी पोळ्या बनवायचं काम पडेल. आणि माझे जवळपासचे काही असे की त्यांना काय वाटतं माहितीये का मी नागपूरला जाऊन फक्त टाइमपास करायलोय आणि यामुळेच मी माहितीये का 1 ते 1.5 महिन्यापासून एकही व्हिडिओ टाकलेला नाहीये. आणि मी एक विचार केला आईच्या ना दुनिया गेली भाडमध्ये मी माहितीये का एक चॅलेंज सुरू करणार आहे. त्यामध्ये मला 1K फॉलोअर आणि 1K सबस्क्रायबर करायचे आणि त्याच चॅलेंजचा आहे आज डे फर्स्ट. तर सकाळीच एकदम व्यवस्थित पद्धतीने उठलो आपले पांघुर्ण काढायचे त्या आधीच आम्ही माहितीये का पुस्तकं वगैरे घेऊन बसलो होतो. सकाळी अभ्यास केला एकदम व्यवस्थित राहतो. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर माहितीये का आपण लागलो होतो स्वयंपाक करायकरता आणि आजचा आमचा बेत होता बेसन आणि भातचा. आपल्या गावाकडचे प्रवीण भाऊ माहितीये का डायरेक्ट रुपाचे बनवलेला स्वयंपाक करायकरता लागले होते. त्यानंतर आम्ही बेसन वगैरे करून घेतलं. आमचा स्वयंपाक सगळा झाला होता. मग सगळा पसारा व्यवस्थित समोर आणून घेतला जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर रेडी व्हायला लागलो होतो कॉलेज जायकरता. आईच्यानं जेवढं गावाकडे शाळेत जाण्याकरता रेडी झालं नाही त्यापेक्षा जास्त आज कॉलेज जायकरता रेडी होणं पडून राहिलं. मग काय व्यवस्थित पद्धतीने रेडी झालो आणि त्यानंतर निघालो कॉलेज करताना. आज आमचे 3च लेक्चर होते म्हणून मी जास्तच खुश होतो. आता आम्ही कॉलेजला पण पोहोचलो होतो. कॉलेजमध्ये आल्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये जाऊन मिळालो आणि त्यानंतर माहितीये का आम्ही लेक्चर हॉलमध्ये गेलो. आमचं सर्वप्रथम आता CMPचं लेक्चर. मग CMPचं लेक्चरमध्ये जे शिकवणं चालू होतं त्यावर व्यवस्थित लक्ष दिलं आणि त्यानंतर सर्व लेक्चर करून घेतले. आणि आता आम्ही पोहोचलो होतो कॅन्टीनमध्ये. बाकीचे माहितीये का कॅन्टीनमध्ये जेवण करण्याकरता येतात आणि माझे मित्र माहितीये का कॅन्टीनमध्ये पेपर सोडवण्याकरता येतात. थोडं वेळ कॅन्टीनमध्ये बसल्यानंतर माहितीये का आम्ही आता निघालो रूमवरती जाण्याकरता. रूमवर आल्याला मी सर्वप्रथम झोप घेतली आणि आता माहितीये का मला अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूबवरून बघत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.